फडणवीसांनी समित कदमांना माझ्याकडे पाठवलं होतं असं देशमुख म्हणतात। समित कदम माझ्याकडे 4 ॲफिडेव्हिट घेऊन आला होता असं देशमुखांचं म्हणणं आहे। आदित्य उद्धव ठाकरेंसंदर्भात खोटे आरोप करायला सांगितले होते। समित कदमचे फडणवीसांसोबत जवळचे संबंध आहेत असं देखील देशमुख म्हणतात। तर अनिल देशमुखांचा डोकं फिरल्याचा समित कदमांचा पलटवार आहे। मिरजचे सुमित कदम यांना माझ्याकडे 5-6दा पाठवलं। एकदा तो माझ्याकडे सील्ड एन्व्हलप घेऊन आला आणि मला सांगितलं की याचं तुम्ही ॲफिडेव्हिट करून द्या। आणि त्या ॲफिडेव्हिटमध्ये लिहिलं होतं की उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार आणि अनेक नेत्यांवर मी खोटे आरोप करायचे आणि त्या खोट्या आरोपाचं मी प्रतिज्ञापत्र करून द्यायचं, ॲफिडेव्हिट करून द्यायचं। तो आणणारा माणूस जो होता माझ्याकडे एन्व्हलप घेऊन येणारा देवेंद्र फडणवीसकडनं तो माणूस होता, तो होता सुमित कदम मिरजचे। त्याचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय जवळचे संबंध। अनिल देशमुख यांना जो सुमित कदम नावाचा मिरजेचा एक लायझनिंग करणारा माणूस भेटला। आता फडणवीस आणि त्यांची टोळी सांगेल आमचा काही संबंध नाही, आमचा त्याचा काही संबंध नाही, हा त्याचा संबंध आहे। हा मिरजेतला तरुण आहे, त्या संघाशी RSSशी संबंध आहे, भाजपशी संबंध आहे, देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंध आहे, हे आपण पाहिलं असेल। आम्ही त्या सुमित कदमला ओळखत नाही। कोण सुमित कदम का कोण जो आहे, कोण आहे हा, कोण आहे, याला वाय दर्जाची सिक्युरिटी का मिळाली आहे, कोणी दिली, गृहमंत्री कोण आहे? मी मागेही सांगितलं, आताही सांगतोय की जेव्हा आपण गृहमंत्री होता तेव्हाच अशा तुमच्यावर दबाव आणणाऱ्या लोकांवर का कारवाई केली नाही? तुम्ही त्या ठिकाणी तुमच्यावर गृहमंत्री पदाच्या काळात दबाव निर्माण केला असे म्हणता, तुमच्या घरी येऊन तुम्हाला काही बाबी झाल्या असं सांगता। शेवटी 2.5 वर्षानंतर या प्रकारचे राजकारण करून शेवटी यांनी कन्फ्युजन तयार करणं आणि त्या ठिकाणी जनतेला कन्फ्यूज करून दिवसभर राजकारण करण्यापेक्षा महाराष्ट्राच्या विकासाचा विचार केला पाहिजे। आणि देवेंद्रजी बद्दल काल समित कदमनी सांगितलं आहे आणि पूर्ण खुलासा केला आहे। मला ह्या राज्यामधले सगळे राजकीय नेते ओळखतात। आदरणीय देशमुख साहेब त्या ठिकाणी विसरलेले आहेत। त्यांना नागरिक पुरवठा मंत्री असतानापासून माझी त्यांची ओळख आहे। देवेंद्रजी फडणवीसांची माझी नंतर ओळख झालेली आहे, ज्या वेळेला या राज्यामध्ये आम्ही त्यांच्यामध्ये घटक पक्ष म्हणून सामील झालो त्यावेळेला। त्याच्या आधीपासून या देशमुख साहेबांची माझी ओळख आहे आणि त्यामुळेच त्यांनी मला बोलवलं की बाबा तुझं कायमच आम्ही TV वरती आणि वर्तमानपत्रात बघतो की तू दिल्लीला ह्या आदरणीय अमितभाई शहांना भेटता, त्यांच्याशी तुमचे संबंध आहात। त्यामुळे मला त्या ठिकाणी वाटलं की तुमच्याशी मला हे संवाद करून काय मदत होण्यासारखा असेल, हा त्यांनी सांगितलेला विषय होता। यामध्ये फक्त आणि फक्त देवेंद्रजी फडणवीस यांना कसं इलेक्शनच्या आधी डॅमेज करता येईल याचा प्रयत्न मला निश्चितरित्या यातनं दिसतोय। फोटोला फोटोने उत्तर आम्हालाही देता येतं, यात कसला आला पराक्रम अनिल बाबू? महायुतीतील घटक पक्षाच्या नेत्याचा आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत फोटो नसेल तर आणखीन कोणासोबत असेल सांगा जरा? अनिल देशमुख यांना आमचा प्रश्न आहे, आम्ही तुम्हाला मागितलेले पुरावे तुम्ही का देत नाही आहात? त्यानंतरच्या एकदा तुम्ही पुरावे द्या, त्यानंतरच्या 3 तासात तुमचा पर्दाफाश करण्यासाठी आमचे पुरावे सज्ज आहेत अनिल बाबू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।